चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसच्या वडेट्टीवार गटाला मोठा धक्का बसलाय। राजेश अडूर यांना गटनेते पदावरून पायउतार व्हावे लागले। 16 नगरसेवकांच्या बहुमताने सुरेंद्र अडबाले यांची गटनेता म्हणून निवड झाली। राष्ट्रवादीचे आमदार माऊली आबा कटके यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाचं कौतुक केले। मात्र पक्षातील ठाकरेंच्या खालच्या फळीतील माणसं त्यांना चुकीची माहिती देत असल्याचंही म्हटलंय। ऑपरेशन टायगर यशस्वी करून एकनाथ शिंदे ठाण्यात पोहोचले। आता टेक्निकल आणि कायदेशीर बाजू तपासून शिवसेना 6 खासदारांच्या पक्षप्रवेशाची अधिकृत घोषणा करणार आहे। सत्तेसाठी लाचार खासदारांनी लोकशाही आणि जनतेशी गद्दारी केली असा घणाघात काँग्रेस खासदार वर्षा गायकवाडांनी केलाय। विरोधक संपवण्याचा भाजपचा खेळ असंही वर्षा गायकवाड म्हणाले। अर्जुन मेघेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केला। त्यांच्या प्रवेशामुळे विदर्भ आणि मुंबईत तरुण तडफदार नेतृत्व पक्षाला लाभलं। पक्षवाढीला आम्हाला फायदा होईल असं उमेश पाटील यांनी म्हटलंय। राष्ट्रवादी युवकांना ताकद देण्याचं काम करते म्हणून तरुण राष्ट्रवादीत मोठ्या संख्येने प्रवेश करत आहे असं वक्तव्य धीरज शर्मा यांनी केले। अर्जुन मेघे यांच्या पक्षप्रवेशावर ते बोलत होते। मंत्री जयकुमार गोरे यांनी खासदार उदयनराजे यांची भेट घेतली। साताऱ्यातील जलमंदिर पॅलेस इथं दोन्ही नेत्यांची सदिच्छा भेट झाली। ठाकरे गटाचे 6 खासदार फुटल्यानंतर आता मुंबई महापालिकेत ऑपरेशन टायगर राबवलं जाणार असल्याची चर्चा आहे। 20 नगरसेवक संपर्कात असल्याचं शिवसेना नगरसेवक किरण लांडगे यांनी म्हटलंय। भाजप विरोधी पक्ष मुक्त भारताच्या दिशेनं वाटचाल करत असल्याचं वक्तव्य जलील यांनी केलंय। लोकशाही संपवून हुकुमशाहीकडे देशाची वाटचाल होते असा आरोपही त्यांनी केला। इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यावर संजय केणेकर यांनी उत्तर दिलंय। ते अराजकता पसरवण्याचं काम करताय असं केणेकर म्हणाले। मंत्री शंभूराज देसाईंनी खासदारांच्या फुटीबाबत भाष्य केले। 2024 पासून उद्धव ठाकरे यांच्याकडील खासदारांची घुसमट होत होती। संजय राऊतांच्या बोलण्यामुळे उद्धव ठाकरेंचं जास्त नुकसान होतं असंही देसाई म्हणाले। खासदार फुटीबाबत बोलताना अरविंद सावंत यांच्यावर शीतल म्हात्रे यांनी टीका केली। कदाचित यावेळेला अरविंद सावंत यांची परिस्थिती अशी झाली की मला तर जायचंय पण मला कोणी विचारलं नाही असा टोलाही शीतल म्हात्रे यांनी लगावला। माजी मंत्री स्वर्गीय दत्ता मेघे यांचे चिरंजीव अर्जुन मेघे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय। पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, राष्ट्रीय युवक अध्यक्ष धीरज शर्मा यावेळी उपस्थित होते। नवी मुंबईच्या पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे वादग्रस्त प्रकरणावर बोलताना संताप व्यक्त केलाय। प्रणित मोरेसारखी विकृती आमच्या खारघरमध्ये राहते याची घृणा वाटते अशा शब्दात प्रशांत ठाकूर यांनी नाराजी व्यक्त केली। विधान परिषद मतदानाच्या पूर्वसंध्येला जळगावमध्ये अपक्ष उमेदवाराची समजूत काढण्यात शिवसेना आमदारांना यश आलंय। अपक्ष उमेदवार अनिल चौधरी, महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांना पाठिंबा देणार आहे। रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला। आता उद्धव ठाकरे, रश्मी वहिनी आणि आदित्य ठाकरे तिघेच पक्षात राहणार असा टोला त्यांनी लगावला। पक्षफुटीनंतर सुषमा अंधारे यांनी भाजपवर निशाणा साधलाय। भाजप सामदाम दंडभेद वापरून प्रादेशिक पक्ष संपवतोय असा आरोप अंधारे यांनी केला। शिवसेना वर्धापन दिन आणि ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर पुण्यात शिवसेनेनं फलकबाजी केली। जस्ट वेट अँड वॉच असा उल्लेख फलकावर लिहिला। नाशिक विभागाचे विधान परिषदेचं 18 जूनला मतदान होतंय। येवला, मनमाड आणि नांदगाव येथील 88 नगरसेवक आपला मतदानाचा हक्क बजावतील। ओमराजे निंबाळकरांनी माध्यमांना टाळले। तब्बल 3 तासांनंतर ते दुसऱ्या दारानं पुणे विमानतळाच्या बाहेर पडले। खासदार संजय देशमुखांनी बंडखोरी केल्यानं वाशिम जिल्ह्यातील ठाकरे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले। पक्षफुटीच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी टीका केली। या गोष्टी असंविधानिक पद्धतीनं होत आहेत। या सगळ्याचं उत्तर जनता देणार आहे असं यशोमती ठाकूर म्हणाल्या। शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्या शिर्डीतील निवासस्थानी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। वागचौरेंचं नाव ऑपरेशन टायगरमध्ये असल्यानं मतदारसंघातील लोकांनी संताप व्यक्त केल्यानं ही खबरदारी घेतली जाते। पृथ्वीराज चव्हाण यांनी ऑपरेशन टायगर संदर्भात भाष्य केले। एका बाजूला प्रचंड आर्थिक राजकारण, दुसऱ्या बाजूला ईडीची भीती, या दुहेरी कचाट्यातून राजकारण करणं अडचणीचं झालंय असं चव्हाण म्हणाले।
रत्नागिरीत भाजपाची ताकद वाढली आहे. ठाकरे गटाचे पदाधिकारी सहदेव बेटकर यांनी भाजपात प्रवेश केला आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांचं नाव ऑपरेशन टायगरमध्ये आल्यानं मतदारसंघातील लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. गद्दार भाऊसाहेब वागचौरे यांना शिर्डी मतदारसंघात फिरू देणार नाही असा इशाराही शिवसैनिकांनी दिला. 6 खासदार शिवसेनेत जाणं म्हणजे ठाकरे गटावर झालेला मोठा आघात आहे अशी प्रतिक्रिया धाराशिवचे आमदार प्रवीण स्वामी यांनी दिली. वाशिममध्ये संजय देशमुखांच्या कार्यालयातील उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांचे फोटो काढण्यात आलेत. खबरदारी म्हणून पोलिसांनी परिसरातील राजकीय बॅनरही हटवले. ठाकरे गटाच्या खासदारांची 2024 पासून घुसमट होत होती. संजय राऊतांच्या बोलण्यामुळे पक्षाचं नुकसान होतंय. मंत्री शंभूराज देसाईंनी ही प्रतिक्रिया दिली. ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलाय. भांडुपा ठाकरे गटाचा बालेकिल्ला असल्यानं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. भाजपाची विचारधारा सोडून गेलेल्यांना पुन्हा पक्षात प्रवेश नाही अशी ठाम भूमिका प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी घेतली. यामुळे बाळ माने यांच्या भाजप प्रवेशाची वाढ खडतर झाल्याची चर्चा. यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख दिल्लीत तळ ठोकून आहेत. पक्षफुटीमुळे संजय देशमुख यांच्या यवतमाळमधील चिंचोली गावाच्या निवासस्थानी शुकशुकाट. नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडते. या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रांवर तयारी अंतिम टप्प्यात आल्याचं पाहायला मिळालं. हिंगोलीचे खासदार नागेश आष्टीकरांनी ठाकरे गटाविरोधात बंड केलाय. मात्र आष्टीकरांचा मुलगा कृष्ण आष्टीकर ठाकरे गटासोबत राहण्यावर ठाम आहे. खासदार संजय देशमुखांच्या घराबाहेर बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. ऑपरेशन टायगरमध्ये यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख यांचंही नाव घेतलं जातंय. ठाकरेंनी बोलवलेल्या बैठकीत किती खासदार उपस्थित राहणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. शिवसेनेसोबत 6 खासदार नसल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात येतोय.